आज आपण मिल्क मोदक करणार आहे. त्याच्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे. थोडंसं आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. थोडंसं अगदीशी थोडंसं दूध आटवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एकदम ताजी मलाई पाव कप घालायचे. ताजी मलाई घालून आपल्याला हे परत थोडं दूध मलाई आटवून घ्यायचे. तर हे मिक्स करायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित आणि हे थोडं आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. असं कडेपर्यंत सर्व लागलेलं आहे असतं ना, आपण सर्व असं हे करून घ्यायचं. आपण हे थोडं दूध आटवून घेऊया. हे बघा थोडं आपलं दूध आटलेलं आहे आणि आपण आता गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही मिल्क पावडर घालायची. 1 कप आहे मिल्क पावडर आणि आपण ह्याच्यामध्ये सर्व ही अशी मिक्स करून घ्यायची. गॅस चालू ठेवूनच आपल्याला पावडर त्याच्यामध्ये घालायची नाही, त्या सर्व गुठळ्या होतात. म्हणून आपल्याला गॅस बंद करूनच मिल्क पावडर त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायची. सर्व अशा गुठळ्या वगैरे सगळ्या मोडून घ्यायच्या. हे बघा सर्व अशा गॅस बंद करूनच आपल्याला दूध पावडर घालून त्याचे सर्व गुठळ्या मोडून घ्यायचे एकसारखे असे. आणि आता आपण गॅस चालू करूया. गॅस चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं. 1 चमचा तूप घालून परत आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. याचा गोळा बनेपर्यंत, पॅनला सुटेपर्यंत. आणि नॉनस्टिकचाच पॅन घ्या, त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित करता येतं, चिकटत नाही खाली. म्हणून असं सर्व मिक्स करून घ्यायचं. आपल्याला सर्व हे गोळा होईपर्यंत सर्व आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणखी थोडेशा दुधामध्ये मी केसर घालून हे दूध त्याच्यामध्ये घालायचं. अगोदर जरा घालायला पाहिजे होतं, आता घातलं तरी सुद्धा काय प्रॉब्लेम नाही. आपलं तर थोडासा पिवळा कलर होतो. सर्व हे मिक्स करून घ्यायचं. की त्याच्यामध्ये पिस्ताचे काप घालायचे आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं. सर्व एकत्र म्हणजे पिठाबरोबरच आपले पिस्ताचे काप घातलेले ते पण शिजतात. बघा पॅनला सुटायला लागलेला आहे. पॅनला सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं. आपलं पीठ शिजलं की कसं ओळखायला पाहिजे, तर आपण थोडंसं काय करायचं, असं थोडंसं चमचावर असं घ्यायचं आणि असा ह्याची गोळी करून बघायची. आपल्या हाताला चिकटत नाही तर आपलं हे पीठ शिजलेलं आहे म्हणून समजायचं. मिल्क पावडर आता आपण गॅस बंद करूया आणि हे थोडं एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया. हे मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. असं पसरायचं थोडं आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे.
असं एकदम पसरून घेतल्यानंतर लवकर थंड होणार, म्हणून आपण असं सर्व हे असं पसरून घ्यायचं आणि आपण हे पुरा थंड करून घेऊया. पूर्ण थंड झालेला आहे, सर्व एकत्र करायचं. पुरा थंड झालेला आहे. त्याच्यामध्ये वेलची पावडर 1 चमचा, आणि हा साखरेचा बुरा आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे घालायचे, कारण का आपली मिल्क पावडर पण साधारण गोड असते, म्हणून आपल्याला फक्त हे 2 चमचे घालायचं. आणि हे सर्व आपल्याला हे असं सर्व मळून घ्यायचंय, सर्व मिक्स करून घ्यायचंय. तुमच्याकडे जर हा साखरेचा बुरा जर नसेल तर तुम्ही पिठी साखर घातली तरी सुद्धा चालते. आणि आपण हे सर्व मळून घेऊया. अशा प्रकारचा माझ्याकडे मोदक साचा आहे. त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि असं मळून घेतलेलं आहे. आपण काय करायचं, जर असं तुपाचा हात लावून थोडं घ्यायचं आणि आपल्याला ह्याच्यामध्ये दाबून दाबून भरायचं आहे. असं प्लेन करायचं आणि साईडला आलेलं असं तर काढायचं. पहिला मोदक आपला मिल्क मोदक, हे साईडला आलेलं असेल तर जरा असं काढायचं. पहिला मोदक आपला मिल्क मोदक झालेला आहे. आणखी एक दाखवते. थोडस लावायचं, त्याच्यामध्ये एकदम दाबून दाबून आपल्याला ते भरायचं. थंड झाल्यानंतर जराही आपल्या हाताला चिकटत नाहीये हे थंड झाल्यानंतर. आणि थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर किंवा साखरेचा बुरा घालायचा आहे. गरम असताना घालू नका, नाहीतर तो साखरेचं पाणी सगळं सुटणार. बघा किती छान झालेला आहे मोदक. मी सर्व मोदक बनवून घेते. 15 मिनिटामध्ये मिल्क मोदक आपले झालेले आहेत. असा प्रसाद करून आपण गणपती बाप्पाला दाखवायचा, मोदकाचा प्रसाद. हे छान झालेले आहेत बघा. तुम्हाला मी एक कट करून दाखवते. एकदम दाणेदार झालेले आहेत आणि आपल्याला टाळ्याला सुद्धा आपल्या चिकटणार नाहीत असे झालेले आहेत. तुम्ही नक्की करून पहा.